या फायनल ज्याच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आहे, परंतु तुम्हाला एकतर श्रीतेज बोलायचंय किंवा श्रेयांक बोलायचंय, परंतु टॉस मात्र श्रीतेजच करणार आहे. हा, श्रेयांक बोललेत, परंतु श्रीतेज आलाय. श्रीतेजने टॉस केलाय. श्रीतेज आलाय आणि जो टॉस जिंकलाय त्याची चांदी आहे, कारण चांदीचं नाणं त्यांना मिळालेलं आहे. टॉस बॅटिंग फायनल स्पर्धेची आपण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संघाचा एक विषयी आणि आता फायनल बलाढ्य टीम ने काफ़ी अच्छा खेला है पूरा टूर्नामेंट, अच्छा कंट्रीब्यूशन किया है सभी ने. तो अभी हम लोग फाइनल खेल रहे हैं और अच्छे टीम के साथ मैच है, तो 100% देके फाइनल भी जीतने की कोशिश करेंगे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. म्हणजे मनासारखं झालंय. तर दुसऱ्या वर्षी श्रीतेजची फायनल गाठताय, काय म्हणताय? नंबर पहिला न्यायचा की दुसरा? नक्कीच आता चांगला खेळ केलाय आणि फायनलची मॅच पण जिंकायचा प्रयत्न करू. आणि माझ्यासाठी तर मी पण मागच्या वर्षी कॅप्टनशिप केली, आता पण मला कॅप्टनशिप करायला भेटली, तर माझ्यासाठी लकी टुर्नामेंट आहे. लकी टुर्नामेंट आहे. अमर भाऊ जरा लक्ष द्या, नवीन कॅप्टन आहे, सातत्याने चांगली कामगिरी करतोय. प्रज्योत तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असणारी श्रीतेज करंडक आणि या करंडकाची फायनल मॅच काही क्षणातच 4 षटकांचा सामना असेल. काही क्षणातच फायनल मॅच आपल्या समोर. धन्यवाद. चला आपण मॅच सुरू करायची आहे, तोपर्यंत काही मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत आपण. जितेंद्र पाटील महाराज या, दत्तात्रय शेळके साहेब या, दोघांनी विनंती आपण या ठिकाणी याचा आपला सन्मान या श्रीतेज करंडकाच्या निमित्ताने. पहा प्रेक्षकांना सुवर्ण संधी, कॅच घ्या. या मॅच मध्ये 500 रुपयाचा पुरस्कार तुम्हाला आहे. अंतिम फेरीचा सामना काही क्षणातच इकडे आपण काही मान्यवरांचे सन्मान सत्कार देखील करत आहोत. त्याचबरोबरने या सगळे मान्यवर सचिन सरांचे स्नेही आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत. हे सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून या सर्वांना दिलं जात आहे. दत्तात्रय शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सचिन तापकीर सर या संपूर्ण स्पर्धेचे सर्वेसर्वा आयोजक यांच्या वतीने हा त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. काय आयोजन केलंय, एका दिवसात 5 दिवसाचा आनंद मात्र सगळ्यांनीच घेतलाय. आमचे अनिकेत भाऊ देखील सचिन सरांना तेवढंच साथ देताना पाहायला मिळत आहेत. चला मॅच सुरू होते, त्याच्या अगोदर काही सन्मान आपण करत आहोत. गणेश कोतवाल साहेब विनंती असेल या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय. सचिन सरांच्या वतीने ही प्रेमाची भेट सन्मान चिन्ह त्यांना या ठिकाणी दिलं जात आहे. या स्पर्धेची आठवण सचिन तापकीर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दिली जाते. खूप चांगलं काम मात्र या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आपण आलात या ठिकाणी. सचिन सरांची ही भव्य दिव्य स्पर्धा संपूर्ण जगाने पाहिली. श्रीतेजचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताची स्पर्धा आणि त्याबद्दल
कोतवाल साहेबांचा सन्मान केला जातोय या श्रीतेज करंडकामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल. या सतीश गुंड साहेब या आपलाही सन्मान केला जातोय. एक आठवण या स्पर्धेची, वर्षातून एकदा येणारा सोहळा. सचिन सर मात्र भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक आठवण या स्पर्धेची. पुढल्या वर्षी 5 दिवस आणि लीग पद्धतीच्या मॅचेस असणार आहेत आणि नाईट टुर्नामेंट असणार आहे, आताच घोषित केले सरांनी. या मयुरी पिसाळ मॅडम, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदिका, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मयुरी पिसाळ मॅडम या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाल्या आणि त्याबद्दल हा विशेष सन्मान मॅडम आपला केला जातोय. बॅटर पाठवा, फायनल सुरू करायची. यस, यस, शरीर सौष्ठव मधील एक मोठं नाव कृष्णा सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि सुजल सर हे देखील उपस्थित राहत आहेत, दोघांचाही सन्मान देखील सचिन सर करतायत. आपल्या तब्येतीचं महत्व मात्र जगाला पटवून देणारे सर सुद्धा आहेत आमचे. आणि कृष्णा सर, सुजल सर या, आपला सन्मान केला जातोय. श्रीतेज करंडकाच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सुजल सर या, आपल्याला देखील या स्पर्धेच्या निमित्ताने एक आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह दिलं जाईल. ज्या ज्या वेळेला हे सन्मान चिन्ह पाहाल त्यावेळेला आपल्याला या स्पर्धेची आठवण देखील येईल. अशी ही मानाची स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील एकमेव स्पर्धा जिकडे एंट्री फी घेतली जात नाही परंतु बक्षिसं भरपूर दिली जातात. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पाहत राहा. 70-70 स्पोर्ट्स आणि श्रीतेज करंडक, भारतातील एकमेव स्पर्धा जिकडे एंट्री फी घेतली जात नाही परंतु पारितोषिक खूप दिली जातात. आणि जशी मॅचला सुरुवात होईल, जो आवाज IPL ला देखील लाभला, कुणालजी दाते सर, नवी मुंबई यांचा आवाज असणार आहे या मॅचच्या सुरुवातीचा. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी. गायकवाड सरांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि त्यातल्या त्यात चंदू शेटे सर देखील. नुकताच टॉस झालाय फायनल मॅचचा आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लबने ताई पॅकर्सच्या विरुद्ध या फायनल मॅच मध्ये. एक दिवसीय स्पर्धा, श्रीतेजच्या वाढदिवसानिमित्त श्रीतेज करंडकाचं आयोजन सचिन शेट, लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकारली गेलेली आणि ग्रँड फिनाले 4 ओव्हरचा सामना. पहिला बॉल फायनलचा टाकण्यासाठी वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे तयार आहे वासिकच्या समोर. पहिला बॉल थोडासा वेगाने पडला आणि टर्न करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या स्वरूपामध्ये खातं उघडलंय विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लबचं. 4 ओव्हरचा हा सामना आहे. सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय. अशा परिस्थितीमध्ये 4 षटकांची लढत इथे खेळवली जाते. पहिले षटक खूप महत्वाचं ठरणार आहे पॉवर प्लेच्या दरम्यान. आता मात्र सर्व प्रेक्षक जे मगाशी सावलीमध्ये बसले होते ते आता बाउंड्री लाईनच्या जवळ आलेले आहेत, कारण संध्याकाळचं सत्र आहे. शुभ संध्या सगळ्यांनाच. फायनल मॅच, ग्रँड फिनाले, हा दैदिप्यमान सोहळा तुमच्या समोर रंगत असताना. दुसरा बॉल फुटवर्क नाहीये, कटरचा वापर पडल्यानंतर बाहेर निघाला. लेफ्टी बॅटरसाठी पकडून टाकलेला ऑफ ब्रेक आणि लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध हा लेग कटर होतोय, सरळ बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी प्रज्योत अंबिरे. वरोर एक्सप्रेसची या हंगामामध्ये सगळ्यात शेवटच्या स्टेजला आपण जर पाहिलं तर कुठेतरी आता सरते शेवटी हा हंगाम रनअप थोडासा कमी झालाय या गोलंदाजाचा, परंतु टप्पा अचूकता दिसते. बॅक टू द बॉलर, पायाने अडवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये यशही प्राप्त झालंय, परंतु तेवढीच वेगाने हा बॉल लागलाय पायाला आणि एक धाव इथे मिळताना दिसते प्रज्योत अंबिरेला. चांगलं टायमिंग होतं. काय फटका होता, क्रिकेटचा कॉपीबुक फटका, तंत्रशुद्ध फटका. एक धाव मिळताना दिसेल. स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना, स्ट्रेट ड्राईव्हचा मास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, आज त्यांचा वाढदिवस. 2011च्या वर्ल्ड कप मध्ये मारलेले ते स्ट्रेट ड्राईव्हचे फटके चर्चेत होते अगदी. 90 अँगल मध्ये समोर डाऊन दी ग्राउंड. शॉर्ट बॉलचा वापर इथे वासिकच्या विरुद्ध
आणि एक रणनीती चांगली आहे, ज्यावेळेला उंच पुरा असा फलंदाज समोर खेळतोय त्याच्या विरुद्ध बाउन्सर टाकणं एक चॅलेंज होतं वासिकसाठी, परंतु इथे गोलंदाज हावी होतोय, चांगली गोलंदाजी याही ओव्हरमध्ये आणि त्यातल्या त्यात याही बॉलवर करत असताना प्रज्योत तंबीरे. पॉवर प्लेचं हे षटक आहे, वरुड एक्सप्रेस पूर्णपणे रुळावर आहे. 2 धावा फक्त स्कोर बोर्डवर. फायनल मॅच मध्ये ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय. श्रीतेजचा वाढदिवस, श्रीतेज करंडक 2025. पुढच्या वर्षी 5 दिवसीय स्पर्धा तुमच्या समोर येईल. लीग फॉर्मॅट मध्ये नो बॉलचा इशारा ते पंचांनी घोषित केलाय, कुठेतरी चूक केली. ओल स्टेपिंगचा हा नो बॉल इथे कळवला जातोय आणि या चुका थोड्याशा टाळाव्या लागतील फायनल मॅच मध्ये. नो बॉलचा निर्णय आलाय, फ्रीट असेल पुढचा बॉल. चॅलेंज केलेला आहे, गोलंदाजी करणाऱ्या टीमने DRS वापरलाय. व्यंकटेश वॉरियर या टीमच्या कॅप्टनने आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय, तुमचाही सन्मान केला जाईल. सेमीफायनल खेळलेल्या टीमला 10,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जात आहे. व्यंकटेश वॉरियर. नो बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. गोलंदाजी करणाऱ्या टीमने त्यांचा रिव्ह्यू गमावलाय. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय कळवला होता तो कायम ठेवलाय. आता टीव्ही अंपायरने देखील एकच रिव्ह्यू आहे या मॅच मध्ये आणि तो आता तुम्ही गमावलाय. गोलंदाजी करणारा संघ लक्षात घ्या. नो बॉल आला, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 1 धाव देखील वाढते. टीमच्या टोटल मध्ये धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 3. शेवटचा सामना ग्रँड फिनाले. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन ताई पॅकर्स या मैदानावर नेहमीच चांगला परफॉर्मन्स दिलाय त्यांनी. ऑन साइडला हेलिकॉप्टरच्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु बॉटम हँडचा वापर करत असताना टायमिंग फसतंय. एकच धाव इथे मिळताना दिसेल वासिकला. सोपं नसतं उंच पुरा अशा खेळाडूला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळणं. एक सिंगल मिळते, टीमची धावसंख्या पुढे जाते. या सिंगलच्या मदतीने धावा वाढतायत. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 4 धावा. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. फायनल मॅच, अंतिम सामना. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला क्रॅम्प केलं फलंदाजाने. परफेक्ट यॉर्कर इथे टाकत असताना प्रज्योत तंबीरे. पहिले षटक संपले पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा झालेले आहेत स्कोर बोर्डवर 4. चार धावा पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर. तर 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात आणि 2 ज्या धावा आहेत त्या दोन्ही धावा बॅटने आल्यात. दोन्ही फलंदाजाच्या. दोघांनी 3-3 बॉल खेळलेले आहेत आणि पहिले षटक संपले. वासिकच्या खात्यामध्ये 4 बॉल याच्यासाठी दिसतात कारण तो नो बॉल देखील त्यानेच फेस केला होता. नो बॉल बॅटरच्याच अकाउंट मध्ये जातो आणि आता सेकंड ओव्हरचा खेळ इथे सुरू होईल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी पंकज पाटील. पालन, ज्या पालनने या स्पर्धेमध्ये 5 कंप्लीट केला. 5 विकेट घेण्याचा विक्रम. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेला वासिक तयार होता. ऑन साइडला हुक केलाय, बॉलला पाठवलंय, धावा बुक केल्यात. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय श्रीतेज करंडक षटकार. फलंदाज त्याच्या विरुद्ध शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न केला नाही, त्याच्यावर तुटून पडलाय वासिक. मोठा फटका. 6 धावा मिळतात. पायात टाकलेला बॉल होता फुलर लेनचा. अंपायरचा इशारा आहे, वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. सचिन शेठ, लालदास तापकीर हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आज महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या पटलावर चरोळी या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. श्रीतेज करंडकाच्या माध्यमातून आपल्या मुलाचा वाढदिवस क्रिकेटच्या दुनियेमध्ये सेलिब्रेट करत असताना एक प्रामाणिक प्रयत्न. फ्री एंट्री टुर्नामेंट 1.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक त्यांनी जाहीर केले या स्पर्धेमध्ये.
स्लोअर वनचा वापर होता. कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे ते एक धाव इथे मिळेल. करा फिल्डिंग. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकअप मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न वासिक करतो आणि अगदी सहज होतील 3 धावा, कारण त्याची उंची चांगली आहे. पटापट पावलं तो टाकतो आणि त्यातल्या त्या 2 धावांबरोबर तिसरी धाव देखील त्याने मिळवली आहे. टीमची धावसंख्या ट्रिपलने पुढे जाईल. धावा वाढतायत. धावा झालेल्या 14 धावा स्कोर बोर्डवर. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये श्रीतेज करंडकाची फायनल रंगत असताना ग्रँड फिनाले. वारा पहा किती वेगाने वाहतोय. पंकजच्या बागे हे दृश्य सध्या तुम्हाला दाखवलं जाते 70-70 स्पोर्ट्सवर. पंकज तयार. राऊंड विकेट महेश साठी. अराउंड द लेग क्लीन बोल्ड. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. येस, या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करतोय. टीम व्यंकटेश वॉरियर नाशिक. नाशिकचा हा बलाढ्य संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झाला, परंतु 10,000 रुपयाचा पुरस्कार या टीमला देखील दिला जातोय. रोहित जाधव साहेब, आदेश चौरे साहेब, या आपण दोघांच्याही शुभ असते हा 10,000 रुपयाचा पुरस्कार. पहा कुणाल सर, एक रेकॉर्ड पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. विनाशुल्क स्पर्धा आणि सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला पुरस्कार दिला गेला. एकही संघ जो खाली हातीकडनं गेला नाहीये. हाही एक रेकॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि नाशिकच्या या व्यंकटेश वॉरियर या संघाला देखील या ठिकाणी आपण 10,000 रुपयाचा पुरस्कार. सर्वच्या सर्व संघांना पुरस्कार देणारी एकमेव स्पर्धा. कुणाल सर. ऋतिक गजर आलाय. त्याचं कारण आहे पहिल्या फेरीमध्ये पराभूत झालेल्या टीमला 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं. सेमी फायनल मध्ये पराभूत झालेल्या टीमसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं. विजेत्या टीमला 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. उपविजेत्या टीमला 75,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. ऋतिक गजर आलाय नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आणि याच्या बॅटिंगचा गजर सध्या सातत्याने होतोय टेनिस क्रिकेट विश्वात. पहिलाच बॉल थोडासा हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली. स्लाइस झाला बॉल बॅटवर आणि फ्लाय स्लिप मध्ये बॉल अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव मिळते. ऋतिकचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 15. ऋतिक गजरने काय फटकेबाजी केली यंदाच्या हंगामामध्ये. सुप्रीमो ट्रॉफी मध्ये किंवा त्याच्यानंतर आता भिवंडीमध्ये त्याने एक्स्ट्रा कव्हरला मारलेला षटकार चर्चेमध्ये. एक चांगला खेळाडू आहे. श्रीवर्धन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला मारलेला तो षटकार नेहमीच नजरेसमोर राहील. एक चांगला बॅटर आहे ऋतिक गजर. वासिक शेख 10 धावांवर खेळतोय. टीमची धावसंख्या 15. दुसरं षटक सुरू आहे. तुम्ही पाहताय श्रीतेज करंडकाची ही फायनल. पंकजचा हा बॉल बॅटची कडा घेतली. फ्लाय स्लिप मधून निघतोय थर्ड मॅनला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. धावा येणं गरजेचे आहेत, मग त्या कशाही होत. धावा मिळतात 4. चौकार. विठ्ठल सानप साहेब यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर राम मेरगळ साहेब यांचं आगमन होत आहे. योगेश्वर कोळेकर साहेब यांचं आगमन होत आहे. सागर जैनक साहेब क्राईम ब्रँच पिंपरी चिंचवड या सगळ्या या क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आम्ही श्रीतेज करंडकाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं करत आहोत हार्दिक स्वागत आणि सगळ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं. आपला सन्मान देखील सचिन शेठ लालदास तापकीर साहेब या स्पर्धेचे संकल्पकर्ते यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचा सन्मान केला जातोय. पिंपरी चिंचवडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेली जाणारी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित झालात. आपल्या सगळ्यांचा सन्मान. या साहेब, सानप साहेब, मेरगळ साहेब, कोळेकर साहेब, जैनक साहेब या सगळ्यांना विनंती आपण यायचं आहे. आपला हा सन्मान केला जातोय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आपण मॅचकडे देखील जातोय. राजसिंग आलाय गोलंदाजीसाठी. मुंबईचा हा गोलंदाज पुण्यनगरीमध्ये आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. राजसिंग एक चतुर गोलंदाज आहे. राजसिंग
लाईन आणि लेंथ मध्ये नेहमीच व्हॅरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. पहिलाच बॉल, पिकअप शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. वासिकने केलाय प्रहार. हा येतोय श्रीतेज करंडक षटकार. पिंपरी चिंचवड क्राईम बेंच हे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सचिन सरांच्या विनंतीला मान देऊन या सगळ्या क्राईम बेंचच्या अधिकाऱ्यांचे या ठिकाणी भारतातील एकमेव फ्री एंट्री स्पर्धा, 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार असणारी स्पर्धा, सचिन तापकीर सर, चरोलीचे ख्यातनाम युवा उद्योजक यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं असेल मनापासून स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स कुणाल सर. सगळ्यांचा सन्मान तिथे यथोचित मानपान केला जातोय, ज्याचा आज वाढदिवस आहे. श्रीतेज तिथे उपस्थित आहेत. श्रीतेज करंडकाचं आयोजन आपल्या चिरंजीवाचा वाढदिवस क्रिकेटच्या मैदानावर साजरा करत असताना एक वेगळा आयाम त्यांनी जगासमोर ठेवलाय. समाजसेवा, त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी आणि त्यातल्या त्यात ही संपूर्ण क्राईम ब्रांचची टीम आपल्याला पाहायला मिळते, ज्यांचं नुकतंच आगमन या स्पर्धेमध्ये झालंय. त्यांचंही स्वागत. पायातला बॉल होता, फ्लिक केलाय मनगडाच्या सायाने. मनगड उत्तम फटका इथे सजवत असताना फलंदाज वासिक. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे जाते. धावा झाल्या 27-27. पार्टनरशिप बिल्ड होते. ऋतिक गजर आणि वासिकच्या दरम्यान 13 धावांची 5 बॉल मध्ये. त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त योगदान वासिकचंच आहे. 12 धावा त्याने केल्यात, 1 ऋतिकने केली आहे. राज सिंगच्या विरुद्ध ते आक्रमण सुरू झालंय आणि आता राज सिंगच्या समोर फलंदाज ऋतिक गजर, लेफ्ट हँडेड बॅटर आहे. थोडासा ऍडव्हान्टेज तर नक्की असेल. ऑन साइडला म्हणूनच प्रोटेक्शन दिलं जात आहे. फाईन लेग सेट केलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफचा खेळाडू आतमध्ये मिड ऑफला ठेवलाय. लॉंग ऑफ खाली आहे. पॉइंट लाईक फिल्डर सेट केलाय. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंट ठेवलाय. ते उलटे फटके सजवण्यात येतात म्हणून. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते आणि थोडासा बाहेर काढला बॉल. रॉंग वनचा मारा. थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लगवत असताना गोलंदाज, आणि या परिस्थितीमध्ये ते एक्स्ट्रा एफर्ट कामी येतात ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर समोर खेळतो. कारण मी मगाशीच उल्लेख केला, ऍडव्हान्टेज आहे. यावेळेला समोर फटका सजवलाय ओव्हर द बॉलर हेड. मिड ऑफ आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती ऋतिक पाटीलने. तो सध्या बॉल अडवत असताना सिंगल तिथे येते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 29. 4 षटकांची लढत आहे. ग्रँड फिनाले 4 ओव्हरचा सामना. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. पहिल्या फेरीचे सामने 6 ओव्हर, नंतरचे 5 ओव्हर सेमीफायनल आणि फायनल आता 4 ओव्हरची होते. पायातला बॉल होता, खोदून काढलाय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर येत आहेत. परत एक वेळा ऋतिकचा पाठलाग करतोय. बॉल आता निसटलाय. 2 धावा नक्की घेऊन जाईल वासिक. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 31. वासिकने या फायनल मॅच मध्ये 24 धावांचं आतापर्यंत योगदान दिलं आणि हे चांगलं योगदान आहे मी म्हणेन. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही 50च्या आसपास टार्गेट सेट करत असाल तर नक्कीच ही धावसंख्या खूप मोलाची आणि महत्वाची ठरू शकते टीम विशालभाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब साठी. फायनल मॅच खेळत आहेत ताई पॅकर्सच्या विरुद्ध. डिफेंडिंग चॅम्पियन तो ताज, तो श्रीतेज करंडक परत जिंकतील का? फुल टॉस होता, टर्न केला ऑफिस हिप. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग पर्यंत येतात धावत. 1 धाव इथे मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल जाते वासिकच्या खात्यामध्ये. 5 बॉलचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 32-32. राज सिंगचे हे षटक 12 धावांचं आतापर्यंत राहिले. या ओव्हरमध्ये 1 षटकाराला 1 वाईट बॉल, 1 डबल, 3 सिंगल आतापर्यंत खर्च केल्यात राज सिंगने. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. सरोळी हे गाव क्रिकेटच्या परिपटलावर सध्या प्रसिद्ध होत चाललंय. त्याचं कारण आहे सचिन शेट, लालदास तापकीर, युवा उद्योजक, उद्गाते या स्पर्धेचे, श्रीतेज करंडकाचे आयोजक. परत एक वेळा ड्राईव्ह केला. मिड ऑफ आहे. रनआउटची संधी. डिरेक्ट हिट झाला तर, आणि तोपर्यंत 1 धाव इथे मिळताना दिसेल का? टीव्ही अंपायरची मदत रनआउट चेक करण्यासाठी. नॉट आउट. 1 धाव मिळताना दिसेल. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 11ची सरासरी धावा झाल्या 33-33. संध्याकाळचं सत्र आहे. श्रीतेज करंडक तुम्ही पाहताय. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे. फायनल मॅच आहे. 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. 1,50,000 रुपये रोख व श्रीतेज करंडक
हे स्वरूप आहे या स्पर्धेमध्ये पारितोषिकाचं. द्वितीय पारितोषिक म्हणजे उपविजेत्या टीमला या स्पर्धेमध्ये 75,000 रुपये रोख व त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देऊन, श्रीतेज करंडक देऊन त्या टीमचा सन्मान केला जाईल. सकाळी ज्यावेळेला स्पर्धा ही सुरू झाली, पहिला सामना रंगत होता. पहिली इनिंग संपायला 1 षटक बाकी होता आणि त्याच वेळेला या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार सचिन शेठ लालदास तापकीर यांनी अनाउन्समेंट केली की या स्पर्धेमध्ये 1 लाख नाही तर आपण 1.5 लाख रुपये हे पारितोषिक देणार आहोत. 50,000 रुपये तिथे वाढले. त्याच्यानंतर पराभूत झालेल्या टीमला 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं. मग या स्पर्धेमध्ये जसं सेमीफायनलचे सामने सुरू झाले, सेमीफायनल मध्ये पराभूत झालेल्या टीमला 10,000 रुपयाचं पारितोषिक द्यायला सुरुवात केली. आणि आता फायनल मॅच तुमच्या समोर रंगते, जिथे 1.5 लाख पहिलं, 75 दुसरं. पडल्यानंतर खाली राहतोय सबमरीन डिलिव्हरी, पानबुडी सारखा बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. ग्रँड फिनाले तुमच्या समोर रंगते. श्रीतेज करंडकाची ही फायनल अंतिम मॅच, जिथे भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. ग्राउंडच्या अवतीभोवती देखील पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात मान्यवरांची मांदियाळी सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. तमाम मान्यवरांचं सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या वतीने सहर्ष स्वागत. आज श्रीतेजचा वाढदिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सेलिब्रेट करतोय. त्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी आपल्याला उदंड आयुष्य देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यशाची अनेक शिखरं आपण आपल्या वडिलांसारखीच पादाक्रांत कराल, हीच प्रार्थना या वाढदिवसानिमित्त आपण इथे व्यक्त करतोय. अंपायरचा इशारा येतोय, हा व्हाईट बॉल असेल, जास्त बाहेर टाकलाय. एक्स्ट्रा रन मिळेल परेश आरेकर गोलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या एक्स्ट्रा बरोबर पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 34. 4 षटकांचा हा सामना. वासिकने मात्र या फायनल मॅच मध्ये खूप चांगली खेळी केली आहे. ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. 12 बॉल मध्ये 25 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. पुढचा बॉल राऊंड विकेट. अँगल करण्याचा प्रयत्न होता, वेगाने टाकला. यॉर्कर लेंथवर सरळ चालला विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल. परेश आरेकर याच्यासाठी जाणला जातो. आरेकर बॉलला चांगला कापतो आणि त्यातल्या त्यात वेगही त्याच्याकडे चांगला आहे. एक डॉट बॉल येतोय सरळ विकेट कीपरच्या हातात. धावा झालेल्या 34. शांत क्रिकेट सध्या तरी पाहायला मिळते. डेथ ओव्हर मध्ये संत वाहते कृष्णा माई असं म्हणायला हरकत नाहीये. आता करा थोडी घाई, धावा कराव्या लागणार आहेत. पुढचा बॉल परत एक वेळा परेश आरेकर, राऊंड विकेट. ऑन साइडला धमाका, बॉल चाललाय स्ट्रेट डीप मध्ये, फिल्डर येतोय आणि त्याने हा टिपलाय झेल. व्हॉट अ कॅच. चांगला झेल इथे टिपत असताना डीप मध्ये फिल्डिंगचा दर्जा विनूने दाखवलाय. फलंदाज आउट होतोय ऋतिक गजर. चांगला झेल त्याने टिपलाय. 34 धावा झाल्यात. 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज शुभम आलाय आता फलंदाजीसाठी. शुभम शेळके पुढचा बॉल घेऊन. आरेकर बॉल पडल्यानंतर उसळी घेत चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला टेक ऑफ घेतलाय, डॉट बॉल येतोय. आरेकरने या ओव्हर मध्ये फलंदाजांना स्तब्ध ठेवलंय. एक वाईट बॉल वगळता या ओव्हर मध्ये 3 बॉल टाकले, 3 डॉट बॉल त्याच्याकडून आलेत. शांत ठेवले फलंदाजांना. बॅकफुटला चाललाय संघ हळूहळू. विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत या षटकातले. 3 डॉट बॉल, 1 विकेट आणि 1 वाईड. बॅटची कडा, मागे चाललाय बॉल, रनआउटची संधी आहे. लागला तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. ओंकार देसाईने हा थ्रो केला. 5वा बॉल इथे सिंगल घेऊन जातोय. या सिंगलच्या मदतीने धावा होत आहेत 35. 35. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. वाऱ्याचा वेग आता प्रचंड वाढत चाललाय आणि त्यातल्या त्यात ग्रँड फिनाले संध्याकाळच्या सत्रामध्ये गरमागरम हातात चहाचा कप आणि असा सामना असेल तर अजून काय पाहिजे लाईफ मध्ये. आणि ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे
सचिन शेट लालदास तापकीर यांनी. पायातला बॉल, यॉर्करचा प्रयत्न पायावर लागलाय, पायचीच अपील इथे केलं आणि पंचांनी ते उचलून धरलंय. आता पाहूया शेवटी पंच काय सांगतायत. एकमेकांची चर्चा होईल असं दिसतंय. सन्माननीय प्रदीप आबा तापकीर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सिद्धेश करंडकामध्ये आबा आपलं हार्दिक स्वागत. बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळेला डिफेंडिंग चॅम्पियन ताई पॅकर्स मैदानामध्ये उतरतील. ताई पॅकर प्रभादेवी पालघर 36 लक्ष आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन, परंतु मी सचिन शेट लालदास तापकीर आपला मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. मागच्याही वर्षी तुम्ही मला या स्पर्धेमध्ये बोलवलं होतं, परंतु आईची तब्येत ठीक नसल्यामुळे इथे येणं शक्य झालं नाही, परंतु याही वर्षी तुम्ही परत एक वेळा विश्वास दाखवला या स्पर्धेसाठी. हा बॅटिंग कार्ड सध्या तुमच्या समोर आहे. वासिकने 25 धावा केल्या, महेश नांदगुडेने 1 धाव केली, ऋतिक गजरने 3 केल्या, शुभम शेळकेने 1 धाव केली, 35 धावा आल्या, 5 एक्स्ट्रा आल्या. बॉलिंग कार्ड वर एक वेळा नजर टाकूया, जिथे गोलंदाजी देखील आपण पाहणार आहोत. पंकजने या स्पर्धेमध्ये फायपर घेतला, त्याने मात्र या मॅच मध्ये थोड्याशा जास्त धावा खर्च केल्या, 16 धावा 1 विकेट. परेश आरेकरने बॉलला चांगलं कापलं, 2 विकेट घेतल्या, 2च धावा त्याने खर्च केल्या. वरोड एक्सप्रेस मात्र धडाडली, त्याने 3च धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये आणि राजचं षटक थोडंसं मागे ठरलं, त्याने 13 धावा खर्च केल्या. 35 ला 3 अशी परिस्थिती आहे, 36 लक्ष आहे. आणि आता जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. नक्कीच मी आभार व्यक्त करतो आणि मी श्रीतेज सचिन तापकीर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा इथे व्यक्त करतो. थांबतो, जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया चंदू शेट्टी सरांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. धन्यवाद. कुणाल दाते सरांचा आपण आवाज या ठिकाणी ऐकत होतात. आज प्रवीण गायकवाड सरांचाही आवाज आपण ऐकला. एक महाराष्ट्रातील, चला थोडीशी घाई करा, अंधार पडण्याच्या आत आपल्याला मैदानात ही मॅच संपूर्ण गरजेचं आहे. ऋषी सर विनंती असेल आपण चला त्वरित टीमला घेऊन मैदानात. आणि प्रज्योत अंबेरे आपले बॅटर पाठवायचे. ज्या स्पर्धेची चर्चा, ज्या स्पर्धेचे वेध सगळ्यांनाच लागले होते, ती 5 दिवसाची न होता एका दिवसाचीच यावर्षी झाली. विशाल कांबळे सरांच्या असंख्य आठवणींनाही उजाळा दिला आणि सचिन शेट लालदास तापकीर सरांच्या संकल्पनेतून साकार झालेली श्रीतेजच्या वाढदिवसाच्या निमित्ताची स्पर्धा आपल्या सगळ्यांना एका दिवसात परंतु खूप सारी आवडली. सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे आज खेळलेले सगळे खेळाडू, आपल्याला जर क्रिकेट खेळाडू म्हणून जॉब पाहिजे असेल, जज डायलच्या माध्यमातून जॉब अवेलेबल होत आहेत आणि आपण सचिन सरांशी संपर्क साधायचा आहे. एक क्रिकेट खेळाडू म्हणून आज खेळलेले सगळे खेळाडू, आपल्यापैकी कुणाला जॉब हवा असेल तर सचिन सरांशी आपल्याला संपर्क करायचा आहे. आणि चला मॅच सुरू होते. दुसऱ्या डावाकडे आपण चाललोय. बॅटर पाठवा प्लीज. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 4 ओव्हरमध्ये 36, म्हणजे हेही काही कमी नाहीये. चांगली गोलंदाजी केली तर याच्यात देखील सामना रंगू शकतो. मैदानाच्या दिशेने जर पाहिलं तर मुंबई क्रिकेटचा ब्रँड ओमकार देसाई, ज्यांच्याही नावावर कित्येक वर्ष, मागील 20 वर्ष व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना जे पाहिलेत. आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील, एक युवा खेळाडू, डोंबिवली परिसरातील वडवली गावचे, मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक मुंबईकर, कुर्ला नेहरू नगरचे ओमकार देसाई आणि दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील, हे 2 सलामीवीर ज्यांनी आजचा दिवस गाजवलाय आणि 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानात दाखल होते. आणि 36 धावांचा पाठलाग करतात. चला थोडीशी पंच, तुम्ही देखील थोडीशी घाई करायची आहे, जेणेकरून अंधार पडणार नाही, कोणत्याही टीमचा वर अन्याय होणार नाही, याची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे. कुणाल सर, या स्पर्धेमध्ये 8च्या 8 संघाला सगळ्यांना पारितोषिक दिली गेली. एकही संघ असा नाहीये की ज्याला काहीच या ठिकाणी मिळालेलं नाहीये. आणि हेच उद्दिष्ट होतं सचिन सरांचं देखील की क्रिकेटसाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे. त्यांचा स्वतःचा संघही आहे, अकॅडमी देखील आहे आणि सगळ्यांना मदतीसाठी सदैव तत्पर देखील असणारे हे व्यक्तिमत्व. आज त्यांचं गाणं देखील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक एकनाथ माळी यांच्या स्वरात आपल्याला या स्पर्धेचं गाणं देखील, अगदी दर्जेदार असं गाणं देखील ऐकायला मिळालं. आणि ऋषी सर प्लीज मॅच सुरू करायची आहे.
कॅमेरामॅन संपर्क करायचा आहे व्यासपीठावरती. या ठिकाणी या पुन्हा एकदा केक कापून या ठिकाणी अभिष्ट चिंतन केलं जाईल व्यासपीठावरती या श्रीतेज यांचं. नितीन अल्हाट सर आणि त्याचबरोबर धीरज गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर विजय राठोड सर आपलंही स्वागत असेल आणि या ठिकाणी अभिष्ट चिंतन केलं जात आहे श्रीतेजचं पुन्हा एकदा. ओव्हर टू चंदू सर. प्रवीण सर, आज ही स्पर्धा आतापर्यंत 1,22,000 प्रेक्षकांनी 70 स्पोर्ट्सवर युट्यूबला सुद्धा पाहिली. खऱ्या अर्थाने मैदान सुद्धा राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचं हे क्रीडांगण आणि अतिशय चांगलं क्रीडांगण आहे. आणि सचिन सरांनी याही वर्षी म्हणजे तिसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेला हिट करून दाखवलंय. कॅमेरामॅन प्लीज स्टेजवरती पोहोचायचे. कॅमेरामॅन डॉक्टर रोडे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. चला कॅमेरा स्टेजवरती. मॅच होते सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका लाजबाब. बॉलला सीप पाठवलंय सीमारेषा पार. धावा 4. ऋतिक पाटील. धन्यवाद. या ठिकाणी पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न, परंतु समोर पिंपरी चिंचवडचा जादूगर सनी कसबे यांना पाळतोय आपण गोलंदाजीसाठी. आणि समोर डोंबिवलीचा क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करण्यासाठी ओळखला जाणारे ऋतिक पाटील यांना बॅटिंगसाठी पाहतोय. एका बाजूला सनी, दुसऱ्या बाजूला ऋतिक. श्रीतेज करंडकाची फायनल मॅच आपण पाहतोय. रिवर्सचा फटका खेळलाय. काही बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. थांबा संगीत थांबा थोडंसं. या ठिकाणी या सन्माननीय धीरज गायकवाड सर या ठिकाणी या शुभेच्छा देतात श्रीतेज यांना. या सर स्वागत असेल. सर मॅच सुरू ठेवा. श्रीतेज करंडक हा खरोखरच एक महाराष्ट्रातली उत्कृष्ट अशी स्पर्धा होत चाललेली आहे. दरवर्षी या स्पर्धेमध्ये नवीन पूर्ण काहीतरी असतं आणि श्रीतेज बाळाचा वाढदिवसाच्या अनुषंगाने ही स्पर्धा घेतली जाते. श्रीतेज, तुला खरोखरच या सर्व म्हणजे सर्व महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींच्या कडून आणि आमच्या सर्वांकडून तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा बाळा. तू यशाची सर्व शिखरे पार करावीत ही मनोभावी तुला शुभेच्छा वाढदिवसाच्या दिवशी. धन्यवाद. ओव्हर टू चंदू सर. लगातार 3 चेंडू 3 चौकार आणि सरांकडून जो पुरस्कार होता तो मिळवलेला आहे. 1,000 रुपयाचा पुरस्कार ऋतिकसाठी सरांनी पुरस्कार ठेवला होता. लगातार 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट, मेडन ओव्हर यासाठी 1,000चा पुरस्कार होता. त्यातील पहिल्यांदा हा पुरस्कार मिळवला गेलाय. लगातारचे 3 चौकार ऋतिक पाटील. 12 धावा धावफलकावर 36चा पाठलाग करायचा आहे. सनी एका बाजूला आणि ऋतिक एका बाजूला पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. विकेट येताना पाहिलं मिळेल. 12ची सुरुवात, परंतु त्यानंतर विकेट. आणि 24 धावा करायच्या आहेत. मॅच तसं पाहिलं तर सोपी आहे, परंतु विकेट आल्या तर अवघड सुद्धा होऊ शकते, कारण ही क्रिकेटची स्पर्धा आहे. सकाळपासून आपण दर्जेदार क्रिकेट पाहिलं, शिस्तबद्ध क्रिकेट पाहिलं, कोणत्याही पद्धतीचं गालबोट नाही. अगदी चांगली स्पर्धा. पारितोषिकांची मात्र मोठ्या प्रमाणावर उधळण होताना पाहायला मिळाली.
आणि ही स्पर्धा भले एक दिवसाची होती, परंतु सगळ्यांच्या वर्षभर लक्षात राहण्यासारखी अशी स्पर्धा पाहायला मिळाली. हो 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 हो, टप्पा पडतोय, बॉल वळण घेतोय, जातो यष्टी रक्षकांकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्याच बॉलवर बिगिट करायचं होतं, परंतु सनीकडे खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं कसब आहे आणि एक चांगला चेंडू इकडे त्यांच्या माध्यमातून टाकला गेलाय. श्रीतेज संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवताना. श्रीतेज अकॅडमी खूप चांगलं काम करते. राजेश पवार आणि सर्व सर खूप चांगली कामगिरी अकॅडमीसाठी देखील करतायत. नवीन नवोदित खेळाडू घडवण्याचं काम देखील केलं जात आहे. यावेळेला जागा बनवली, कव्हर्सला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. तिकडे थोडासा बॉल बाजूला, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 या ठिकाणी संपलेली आहे आणि 1 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा धावफलकावर. ओमकार गायकवाड. चला मॅच सुरू करायची आहे. अंधार पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. 13 धावा धाव फलकावर फायनल मॅच श्रीतेज करंडकाची. यावेळेला वेगवान फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा धाव फलकावर 1 विकेट माघारी परतलेली आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त क्रिकेट पहिल्याही डावात आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. ओमकार बॉलिंगला, ओमकार बॅटिंगला. कुर्ला नेहरू नगर मुंबई. गेली कित्येक वर्ष या खेळाडूला आपण पाहतोय. नवोदित खेळाडूंना घेऊन या हंगामात देखील खूप चांगली कामगिरी केली त्यांनी ताई पॅकरसाठी सुद्धा. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय, पंचांनी मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय. धावसंख्या यास खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडलाय आणि त्यामुळे इकडे नो बॉल घोषित केल्याने आता असेल फ्री हिट. धावसंख्या झाली होती 15 धावा. काय क्रिकेट पाहायला मिळालंय. एका दिवसात सुपर डुपर हिट स्पर्धा पाहायला मिळाली. सगळं काही आलबेल. खेळाडूंच्या किट पासून जेवणापर्यंत, चांगल्या मैदानापासून चांगल्या ट्रॉफी पर्यंत आणि चांगल्या पारितोषिकापर्यंत. ओमकार देसाई हेलिकॉप्टर सिक्सर. हेलिकॉप्टर किंग म्हटलं जातं ओमकार देसाई यांना. आणि काय हेलिकॉप्टरचा फटका इकडे खेळलाय श्रीतेज करंडकाच्या फायनल मॅच मध्ये. ओमकार देसाई ब्रँडेड फटका. लगातार दुसऱ्या वर्षी अमर परुळेकर यांचा ताई पॅकर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. विशाल कांबळे सर स्पोर्ट्स क्लब एका बाजूला पाहायला मिळतोय. ऋषी जोरे आणि कंपनी. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, दिशा दिली आहे फक्त, बॉल निघालाय. याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट म्हणतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. यस, श्रीतेज करंडक स्टंपवर प्रिंटेड देखील पाहायला मिळते. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आयोजकांनी घेतलेली आहे आणि हे स्टंप देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्यावर श्रीतेज करंडक दिसतंय.
25 धावा धावफलकावर. फक्त 11 धावांची आवश्यकता आहे या मॅचला आणि जिंकण्यासाठी आणि टायटल जिंकण्यासाठी. ओहो, ऑप्टमच्या बाहेर बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता ओमकार या ठिकाणी करतायत. ओमकार वर्सेस ओमकार. आणि प्रेक्षकांनी सुद्धा आज लक्षणीय गर्दी केली आहे, भले एका दिवसामध्ये, आणि ते सुद्धा आज ऑड डे असताना, रविवार नसताना ही स्पर्धा मात्र यशस्वी होताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं तर स्पर्धा यशस्वी होते आणि आज ते पाहायला मिळाले. यावेळेला ओमकार देसाई स्क्वेअर लेगला बॉल खेळतायत आणि बॉल मात्र सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. आणखीन एक 4 धावा, चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल. लगातार दुसऱ्या वर्षी ही ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीमध्ये संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे ताई पॅकर्स अमर परुळेकर. दोन्ही टीम आज मोठमोठे उलटफेर सकाळच्या सत्रात पाहायला मिळाले. नामवंत संघ, नामवंत खेळाडू या ठिकाणी दाखल झाले. सरांनी सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर पहिला पुरस्कार जो 1 लाख होता त्याला मात्र 1,50,50,000चा पुरस्कार वाढवला. सेमीफायनलला पराभूत होणाऱ्या संघांसाठी जर पाहिलं तर 10,000 रुपयाचा पुरस्कार, पहिल्या राऊंडला पराभूत होणाऱ्या संघासाठी मात्र 5,000चा पुरस्कार देखील दिला गेलाय. आकाश उतेकर येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. एक युवा खेळाडू म्हणून चांगली छाप सोडली या खेळाडूने देखील. प्रतीक या वेळेला अकुटप्प्याचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न तडम्यांच्या दिशेने होतोय. अगदी विजयाची औपचारिकता बाकी आहे की काय, कारण धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 30. फक्त 6 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि 6 धावा. फायनल मॅच रितेश करंडकाची. शेवटचा सामना मात्र एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. लगातार दुसरं वर्ष अंतिम फेरीमध्ये आणि विजयाच्या दिशेने वाटचाल सुद्धा. ओ, यावेळेला बॉल फिरलाय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 31. 5 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 10 बॉल आणि 5 ची आवश्यकता. सकाळची संध्याकाळ कधी झाली कळलं नाही, एवढं चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झाले या आयोजनाने. यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फिल्डर येताना पाहायला मिळतील. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाते 32 वर. 4 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. चांगली कामगिरी करावी लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. फायनलचा सामना. रिवाचा प्रयत्न केला जातोय. ओमकार देसाई मॅच फिनिश एका जबरदस्त षटकाराने. आणि या स्पर्धेमध्ये लगातार दुसऱ्या वर्षी बाजी मारताना पाहायला मिळतोय अमर परुळेकर आणि कंपनी, ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर. अभिनंदन. तर विशाल कांबळे सर स्पोर्ट्स क्लब उपविजेते, 75,000 पुरस्कार आणि 1.5 लाखाचा पुरस्कार अमर परुळेकर यांच्या ताई पॅकर संघाला. अभिनंदन. थँक्यू थँक्यू डीजे. मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क करायचा आहे. हार्दिक अभिनंदन ताई पॅकर्स पालघर. तर उपविजेती ठरताना पाहायला मिळते विशाल भाऊ कांबळे या स्पोर्ट क्लब, त्याही टीमचं अभिनंदन. अगदी आपण पाहतोय ज्या 8 संघांनी सहभाग घेतला सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर आयोजन या 1 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळालं. आता सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण समोर यायचे. लगेच आपण बक्षीस वितरण समारंभ संपन्न करणार आहोत. दिवसभर मजा आली, अगदी आपण पाहतोय चांगला खेळ या ठिकाणी मात्र सगळ्याच संघांनी केला आणि या विजेती होताना पाहायला मिळते टीम ताई पॅकर्स पालघर. तर उपविजेते पदावरती विशाल भाऊ कांबळे 11. सर्व संघांनी समोर यायचे विनंती आहे. सर्व प्रेक्षक आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर यायचे.
क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय सन्माननीय सचिन भाऊ लालदास तापकीर आणि हा एक दिवसीय क्रिकेट सोहळा सगळ्यांनी अनुभवला, आनंद घेतला. आणि प्रत्येक जण या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण की पहिलाच प्रयत्न मला वाटतं एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा आणि तो यशस्वी या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आता मैदानाच्या आतमध्ये कृपया कुणीही थांबू नका, विनंती आहे की समोर यायचे सगळ्यांनी. लगेच आपण बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न करणार आहोत. एक सन्मान आपण अगोदर संपन्न करणार आहोत. सन्माननीय नितीन अल्हाट सर, मातोश्रीचे ओनर, यांना विनंती करतो आपण समोर यायचे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. नितीन अल्हाट सर यांना सन्मानित केले जाते व्यासपीठावरती. विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. त्याचबरोबर धीरज गायकवाड सर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले सर आणि हा प्रेमाचा सन्मान संपन्न होतोय श्री तेज करंडक 2025 मध्ये. लगेचच आपण बक्षीस वितरण समारंभाकडे नक्कीच जाणार आहोत. अतिशय सुंदर आयोजन, नियोजन, एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न केली आहे आणि या काही क्षणातच हा बक्षीस वितरण समारंभ आपण संपन्न करणार आहोत. सगळे खेळाडू, आपल्याला विनंती असेल की आपण समोर यायचे. सर्व प्रेक्षक, नवनाथजी तापकीर यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्या भावी वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा असतील. चला सगळ्यांनी समोर या. सर्व प्रेक्षक, लगेच आपण हा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न करणार आहोत. योगेश सर, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. योगेश सर, सन्मान होतोय योगेश सरांचा. अगदी आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्वा सचिन भाऊ तापकीर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. विकेटवरचा सराव कृपया थांबवा. विकेटवरती कुणी थांबू नका, विनंती आहे समोर यायचं. या ठिकाणी विनंती असेल सन्माननीय अजिंक्य गिलविले, त्याचबरोबर अमित तापकीर, समीर तापकीर, बाबू तापकीर, आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यायचे. आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी धन्यवाद.
चंदू सर. चंदू सर, विनंती आहे संपर्क करा. सन्माननीय चंद्रकांत पारधी सर, आपल्याला विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी यायचे. आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद. आणि यानंतर पुन्हा एकदा आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर. हा, आपण आता या स्पर्धेच्या वैयक्तिक पारितोषिकांकडे देखील झालेलो आहोत. एका दिवसामध्ये ही स्पर्धा महाराष्ट्रभर चर्चिली सुद्धा गेली आणि एका दिवसातील स्पर्धा सुपरहिट होते हे सचिन सरांनी दाखवून देखील दिले. एकदा सचिन सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अख्खा महाराष्ट्र थक्क झाला की असंही होऊ शकतं. एका दिवसामध्ये एवढ्या काही गोष्टी होऊ शकतात आणि शिस्तबद्ध सकाळी स्पर्धा चालू झाली, संपली, थोडंसं सुद्धा गालबोट नाही. आणि हे या स्पर्धेचं यश आहे. कोणतीही गोष्ट जर प्रामाणिकपणे केली तर तिला यश मिळतं. आणि आज श्रीतेश करंडकाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय की एका दिवसाची स्पर्धा सुपरहिट होते 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 आणि ते आज श्रीतेश करंडकाच्या माध्यमातून आपण पाहिलंय. या स्पर्धेतील अंतिम सामन्याचा सामनावीराचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो आपण या ठिकाणी देत आहोत. आणि अंतिम सामनावीर पुरस्कार ज्याने एक षटक टाकलं, फक्त 2 धावा दिल्या, 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतल्या गेल्या, जो पालघर जिल्ह्यातील नवापूर या गावातून आलाय, परेश आरेकर ठरतायत अंतिम सामन्याचे सामनावीर पुरस्काराचे मानकरी. ठीक आहे.